नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, लताच्या रूमची झडती घेताच जानकीला मिळाली पार्वतीची डायरी। डायरी मिळताच जानकीने केला ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी लता आणि ऐश्वर्याला धडा शिकवणार आहे हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर इथे लताचं गूढ सत्य आता जानकीला कशा पद्धतीने कळणार आहे हे आपण आता सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की ऐश्वर्याने हे सगळं महाभारत घडून आणलेलं असतं। तर इथे आता पार्वतीची डायरी मिळाल्यानंतर त्या डायरीच्या आधारे ऐश्वर्याला कळलेलं असतं की पार्वती आणि नानासाहेबांची भेट कशी झाली, त्यांचं लग्न कशा पद्धतीने झालं आणि पार्वतीला आपल्या मनातलं जे काही लिहायचं होतं ते तिने सगळं आता डायरीमध्ये लिहून काढलेलं असतं। त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडून गेलेलं असतं सगळं डायरीमध्ये असतं आणि त्याच आता डायरीच्या आधारे इथे ऐश्वर्या घरामध्ये महाभारत घडवते। इथे जानकीला आणि सुमित्राला तिला धडा शिकवायचा असतो आणि धडा शिकवण्यासाठी पार्वतीपेक्षा दुसरी कुठलीच व्यक्ती आपल्याला मिळणार नाही असं ऐश्वर्याला वाटतं आणि म्हणूनच ती इथे आता ऑडिशन वगैरे घेते आणि लता नावाच्या बाईची निवड करत तिला आता पार्वतीचा रोल इथे प्ले करायला सांगते आणि तीसुद्धा एकदम उत्कृष्ट रीतीने इथे पार्वती हे पात्र आता साकारत असते। रणदिवेंच्या घरामध्ये राहण्यासाठी आणि हवा तेवढा गडगंज पैसा कमवण्यासाठी तिने हे नाटक करायला आता होकार दिलेला असतो आणि खूपच उत्कृष्ट पद्धतीने ती हे नाटक करत असते। आता सुमित्रा म्हणत असते की त्या बाईला जानकी या घरात का घेऊन आले आणि जानकीला असं वाटत असतं की आता ही बाई म्हणते की मी पार्वती आहे आणि तिची तब्येत ठीक नाही आहे, तिला चक्कर आले। जरी हे लताचं नाटक असलं तरी जानकीला कुठे माहिती आहे हे नाटक आहे ते। तेव्हा ती ऋषिकेशला म्हणते, चला आपण आता यांना आपल्या घरी घेऊया। तेव्हा तिला जानकीने गेस्ट रूममध्ये ठेवलेलं असतं। तेव्हा पार्वती तिला म्हणत असते की जानकी, मीच अगं इथे आता पार्वती आहे। तेव्हा जानकी म्हणत असते, आम्ही तुमच्यावरती का विश्वास ठेवायचा? गेली कितीतरी वर्ष आम्ही पार्वती आईंचं श्राद्ध करतोय आणि अचानक कुणीतरी एक बाई आहे त्यांनी म्हणते की मी पार्वती आहे, नानासाहेबांची बायको आहे, ऋषिकेशची आई आहे, जानकीची सासू आहे आणि आम्ही लगेच तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा असं कसं? कारण पार्वती आईंबद्दल आता बऱ्याचशा लोकांना बरीचशी माहिती आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुणीतरी फसवू शकतं। तेव्हा तिथे लता म्हणत असते की तुझासुद्धा विश्वास नाही आहे का? हे सगळं माझं आहे आणि त्या सुमित्राला मी सगळं दिलं आणि ती सुमित्रा आता मला ओळखसुद्धा देत नाही आहे। तेव्हा जानकी म्हणते, हे बघा तुम्ही आईंविषयी एक शब्द बोलू नका। तेव्हा लताला कळतं की जानकीचं सुमित्रावरती किती प्रेम आहे। मग आता काय करू? हिला आता इमोशनल ब्लॅकमेल करते। आता रडारड करावी लागली तरी चालेल, पण या घरामध्ये आता मला तंबू ठोकून राहायचं आहे असं लता म्हणते। तेव्हा लता म्हणत असते की जानकी, तुमचा कुणाचाच माझ्यावरती विश्वास नाही आहे ना? मग मी तुला एक शब्द सांगते की मला निदान स्वतःला सिद्ध तरी करू द्या की मी पार्वती आहे म्हणून। आणि आता जर तुम्ही मला इथून जायला सांगितलं आणि मी गेले आणि नंतर माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं आणि मग तुम्हाला कळलं की मी कोण आहे, मी पार्वती होते म्हणून, मग तुम्ही स्वतःला कधी माफ कराल का? किती मोठं ओझं राहील तुमच्या मनावरती याचा तरी विचार करा। तेव्हा मला एक संधी द्या स्वतःला पार्वती आहे हे सिद्ध करण्याची। तेव्हा जानकी इमोशनल होते। जानकी बाहेर जाऊन सुमित्राला म्हणते की आई, त्या काही कुठेही जायला तयार नाहीत। त्या म्हणतात की हे घर माझं आहे, मी माझ्या ऋषिकेशसाठी आशीर्वाद बंगला आशीर्वाद म्हणून सोडला होता, तो आता मी सोडणार नाही आहे। मी माझ्या मर्जीने हे घर सोडलं होतं, मी मर्जीने परत आले। तेव्हा सुमित्रा म्हणते, अशी कशी जात नाही ती, हकलून द्या तिला। जानकी, तुला तिला घरी आणायची गरजच काय होती? मी तुम्हाला सगळ्यांना सांगते ना की त्या पार्वती ताई नाही आहेत। मी तुम्हाला सांगते, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा। ती कुणीतरी फसवी भुरटी बाई आहे। जा ऋषिकेश, तिला घरातून बाहेर काढ। ऋषिकेशसुद्धा म्हणत असतो की त्या बाईने अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या खूपच जास्त पर्सनल आहेत। नानांच्या आणि तिच्या म्हणजे लग्नाबद्दल असू दे, लग्नातला शालू कुठल्या रंगाचा आहे, त्यांनी कशा पद्धतीने आपलं आयुष्य घालवलं, या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्यात आणि या सगळ्याच गोष्टी तिला कशा काय माहिती असू शकतात? नानासुद्धा तेच म्हणतात, ती पार्वती आहे हे मला मान्य नाही, पण ती जे काही बोलते हे सगळं खरंच आहे ना?
तेव्हा सुमित्राला असं वाटत असतं की माझा मुलगा आणि नवरा दोघेही आता तिच्या बाजूने होत आहेत की काय. तेव्हा जानकी म्हणत असते, आई आपण त्यांना एक संधी तर देऊन बघूया ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की मला हे मान्य नाही आहे. जानकी तू हे काय बोलतेस, तुला तरी कळते का? त्या बाईला संधी देणं म्हणजे आपला तिच्यावरती विश्वास बसतोय असाच होतो ना. आणि माझा तिच्यावरती काडी मात्र विश्वास नाही आहे. मी नाही तिला संधी देणार. तुला जे काही करायचं आहे ते कर. तेव्हा जानकी म्हणते की इथे आता कुटुंब कौल कलश याचा आपण वापर करूया. तिला घरात ठेवायचं की नाही ठेवायचं, एक संधी द्यायची की नाही. सुमित्रा म्हणते मी त्याची अजिबातच आता इथे मेंबर होणार नाही आहे. मी नाही त्याच्यामध्ये सहभाग घेणार. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा. आणि सुमित्रा आपल्या रूममध्ये जाते. पार्वती म्हणत असते, सुमित्रा अगदी जसं आपलं घर सोडून गेले होते अगदी तसंच आहे गं माझं घर. तेव्हा सुमित्राला राग येतो आणि तिच्या पाठोपाठ सुमित्राच्या रूममध्ये ऐश्वर्या, तिची आई आणि सारंगसुद्धा जातात. ऐश्वर्या म्हणत असते, आई आम्ही तुमच्या बाजूने आहोत हा. ही कोण खोटारडी बाई आहे काय माहिती. जानकी तिला मुद्दामून घरामध्ये ठेवून घेत असेल तर. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते म्हणजे. तेव्हा तिची आई म्हणते, अगं सुमित्रे तू अगं आहेस एक नंबरची साधी भोळी. तुला काय कळणार त्या जानकीचे डावपेच. अगं ती जर ऋषिकेशची आई असेल तर ती तिची खरी सासू झाली ना, बरोबर की नाही. ती तिची खरी सासू झाली. मग आता तिची सासू जर परत आली आहे आणि ती जर या घरामध्ये राहणार आहे, ती जर या घरामध्ये राहणार म्हणजे सगळी सत्ता तिच्या सासूच्या पार्वतीच्या हातामध्ये जाणार. मग तुझ्याकडे काय उरलं सांग ना, तुझ्याकडे उरलं काय. तेव्हा इथे आता सुमित्राला आजी आणि ऐश्वर्या सारंग भडकवतात. म्हणतात की जानकी हे सगळं मुद्दामूनच करते कारण तुझ्या हातातून सत्ता जावी म्हणून. तेव्हा इथे सुमित्रा बाहेर येते आणि म्हणते मी असं होऊ देणार नाही. त्या जानकीला पण आता बरोबर धडा शिकवते. जानकी बाहेर येते आणि ती म्हणत असते की आई कुठे आहेत, कुटुंब कौल कलश आपण घ्यायचं की नाही. सुमित्रा म्हणते त्याची गरज नाही आहे. आता मी एक निर्णय घेतला आहे तो मी तुला सांगते जानकी. हे बघा ही बाई जी कुणी आहे ती जर म्हणते की मी पार्वती आहे तर ती पार्वती असेल. हे तिने जर सिद्ध केलं की ती पार्वती आहे आणि मला ते पटलं तर त्या क्षणी मी हे घर सोडून जाईन. मी या घरामध्ये अजिबात एक मिनिट पण राहणार नाही. आणि जर ही बाई हे सिद्ध करू शकली नाही की ही पार्वती आहे तर जानकीने हे घर सोडून जायचं, मग तर चालेल ना. तेव्हा इथे आता सुमित्राला असं काही भडकवलेलं असतं जानकीच्या विरोधामध्ये की इथे आता सुमित्रा आणि जानकी ह्याच एकमेकींच्या विरुद्ध झालेल्या असतात. त्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा सुमित्राने हा निर्णय घेतलेला असतो. मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं आणि जानकीला इथे आता ऐश्वर्याकडे बघितल्यानंतर काहीतरी संशय नक्कीच येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुमित्रा म्हणते की मी सुद्धा तुम्हाला अशा काही गोष्टी विचारणार आहे. माझ्यामध्ये आणि पार्वतीताईंमध्ये जे काही बोलणं झालं होतं ते तुम्हाला माहिती आहे की नाही हे मला बघायचं आहे आणि मी हे उद्याच बघणार. नाना म्हणतात मी सुद्धा आता उद्या बघणार आहे की तुला अजून काय काय माहिती आहे. तू ही कुठून माहिती काढलीस मला माहिती नाही, पण आमच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी ठरल्या होत्या ऋषिकेशला घेऊन, त्याबद्दल तुला काय माहिती आहे हे मला पण विचारायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी आता टेन्शनमध्ये आलेली असते. जानकी म्हणत असते, ऋषिकेश मी धर्मसंकटात सापडले हो. म्हणजे आता जरी त्या पार्वती आई असतील तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे आणि नसतील तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे. कारण का जर असतील तर आई घर सोडून जातील आणि जर त्या नसतील तर आपल्याला हे घर सोडावं लागेल. आईने एवढा मोठा निर्णय का घेतला. आई खूपच जास्त रागवल्यात माझ्यावरती. मी करू तर काय करू. जर आता त्या इथून गेल्यानंतर त्या पार्वती आई आहेत हे जर आपल्याला कळलं असतं तर तुमच्या मनावरती काय परिणाम होईल, नानांच्या मनावरती काय परिणाम होईल. मी याचा विचार करून नकार देत होते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो तू नको काळजी करू, काहीतरी नक्की होईल. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता जानकी म्हणत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही बाई कोण आहे. म्हणजे ज्या वेळेला आई म्हणाल्या की जर मी पार्वती ही असेल तर मी घर सोडून जाईन आणि जर नसेल तर जानकी जाईल, तेव्हा पार्वती आई जर त्या असत्या तर काहीतरी बोलायला हव्या होत्या ना की जानकी हे घर का सोडेल, कारण जानकी या घरची सून आहे. असं त्या काहीच बोलल्या नाही. म्हणजे त्या सरळ इथे गप्प बसल्याने निघून गेल्या. म्हणजे आईंच्या सांगण्यावरून जर पार्वती आई इतक्या चांगल्या होत्या की ऋषिकेश ताना असताना आईंच्या हातामध्ये सोडून त्या निघून गेल्या, त्यांचं श्राद्धसुद्धा घालत होतो, मग ही बाई कोण आहे. आणि जर त्या पार्वती आई आहेत तर त्या घर तोडू कसं शकतात. त्या तर घर जोडत होत्या ना. त्यांनीच तर आईंचं लग्न नानांबरोबर लावून दिलं होतं. मग काय नक्की ही बाई आहे कोण. जानकीला आता त्या बाईवरती संशय येतो. जानकी म्हणते की शोध लावायलाच हवा. तेव्हा इथे जानकी आता त्यांच्यावरती नजर ठेवून असते
जेव्हा इकडे आता त्या लताची परीक्षा घेणार आहे ते ऐश्वर्याला कळतं. ऐश्वर्या लगेचच पार्वतीची डायरी काढते आणि लताला तिच्या रूममध्ये नेऊन देते आणि म्हणत असते की आता तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यांच्यामध्ये पर्सनल असं काय काय बोलणं झालं आहे ना ते याच्यामध्ये लिहिलं आहे काय ते वाचा. तुम्हाला नाटकामध्ये, सिनेमामध्ये, सिरियलमध्ये वाचनाची खूप हौस आहे ना, तर हे आता वाचायचं आणि काय खरं काय खोटं हे सगळं तुम्ही आता यातून शोधून काढायचं आणि ज्या काही प्रश्नांची आता उत्तरं विचारतील ती उत्तरं अगदी व्यवस्थित द्यायची, आता गडबड करायची नाही. इथपर्यंत तू व्यवस्थित जमवलेस असं ऐश्वर्या म्हणते. तुला डबल काय टिब्बल पैसे देईन, पण हे नाटक तू आता रंगवलं पाहिजे. या घरातल्या एक नाही तर दोघीसुद्धा निघून गेल्या पाहिजे असं ऐश्वर्या म्हणते. तेव्हा इकडे आता लगेचच लता म्हणते की काम झालंच म्हणून समजा. त्यानंतर लताच्या रूममधून ऐश्वर्याला जाताना जानकीने बघितलेलं असतं. जानकी म्हणते अच्छा, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. या बाईचं आणि ऐश्वर्याचं नक्कीच काहीतरी कनेक्शन असू शकतं. 2-3 दिवस मी इथे नव्हते ना, तेव्हाच हिने काहीतरी प्लॅनिंग केलेलं दिसते. तेव्हा जानकी म्हणते की रूमची झडती घ्यायला पाहिजे. तेव्हा पार्वती म्हणजे ती लता आता अंघोळीला गेलेली असते. जानकी तिच्या रूममध्ये येते तेव्हा बघते तर लता रूममध्ये नसते. तेव्हा जानकी तिच्या रूममध्ये शोधाशोध करते. जी डायरी ऐश्वर्याने तिला पाठांतरासाठी दिलेली असते ती डायरी तिने आपल्या उशीच्या खालीच बेडवरती ठेवलेली असते. तेव्हा इथे बेड आता बघत असताना उशी उचलल्यानंतर इथे जानकीला ती डायरी सापडते आणि ती डायरी ती बघते कसली आहे तर त्याच्यावरती पार्वती परशुत्तम रणदिवे असं नाव लिहिलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा त्याच्यामध्ये आता जे काही लिहिलेलं असतं त्याच्यावरती जानकी आपली नजर मारते. तेव्हा इकडे जानकीला कळतं की अच्छा, म्हणजे हे सगळं प्लॅनिंग आहे. तर ही डायरी हाताला लागली म्हणूनच इथे ऐश्वर्याने या बाईची निवड करून हे सगळं नाटक रचलेलं दिसतंय. जानकी म्हणते ठीक आहे, आता ही बाई कोण आहे ना याचा शोध घ्यायला हवा. तेव्हा त्या बाईचा फोटो तिच्याकडे आता असतो. तेव्हा इकडे सगळ्या ॲक्ट्रेसला ती बघत असते. गुगलवरती तिला सर्च करते, तिचं नाव काय आहे ते बघते, कारण तिची जी बॅग असते त्याच्यामध्ये तिचे काही ID मिळतात. त्याच्यावरती त्या लताचं नाव वगैरे सगळं काही असतं ते जानकीला मिळतं. जानकी आता तिची सगळी माहिती काढते. तेव्हा तिला कळतं की एक ॲक्ट्रेस आहे, ही नाटकात, सिनेमात कामं करते. तेव्हा इकडे जानकी म्हणते की अच्छा, म्हणजे हे सगळं प्लॅनिंग आहे. तर जानकी तशीच जाते कोणाकडे, ती डायरी घेऊन सुमित्राकडे. सुमित्राला म्हणते की आई हे बघा, ह्या डायरीवरून हे सगळं नाटक रचण्यात आलेलं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते की ही डायरी पार्वती आईंची आहे आणि हा सगळा प्लॅन ऐश्वर्याचा आहे. ऐश्वर्याला काल रात्री मी त्या बाईबरोबर बोलताना ऐकलं आणि मी रूममध्ये शोधाशोध केली तर ही बाई बघा, हिचं नाव लता आहे. तिचं आधार कार्ड घेऊन ती आता इथे सुमित्राकडे जाते आणि हा सगळा प्लॅन ऐश्वर्याने घडून आणला आहे हे सगळं ती सांगते. ही बाई पार्वती आई नाही आहे, तर ही बाई एक ॲक्ट्रेस आहे आणि ती फक्त इथे येऊन हे डायरीमधून पार्वती आईंचं कॅरेक्टर इथे आपल्यासमोर प्ले करते. ती घरामध्ये फक्त वाद करण्यासाठी आली, आपल्या दोघींना धडा शिकवण्यासाठी कदाचित ऐश्वर्याने हे सगळं प्लॅनिंग केलं असेल. आपण दोघीजणी एकत्र आहोत हे तिला कळलं असेल आणि म्हणूनच तिने ह्या पार्वती आईंची निवड केली, जेणेकरून ते आपल्या दोघींना एकमेकांपासून एकमेकांच्या विरोधात उभं करेल असं म्हणाल्यानंतर इथे जानकीने आता पोलिसांना फोन केलेला असतो. पोलीस येतात तेव्हा जानकी म्हणते की या पार्वती आई आहात ना तुम्ही, तुमची चौकशी होणार आहे. तेव्हा इथे आता पार्वती आईंना उभं केलं जातं आणि जानकी म्हणते हे बघा इन्स्पेक्टर, ह्या ज्या कोणी आहेत आम्हाला माहिती नाही, पण त्या स्वतःला पार्वती परशुत्तम रणदिवे म्हणतायत, म्हणजे या घरच्या आमच्या सासूबाई. तेव्हा ती म्हणत असते लता हो हो मी पार्वतीच आहे. पोलिसांना बघितल्यानंतर ऐश्वर्या तर खूपच जास्त घाबरते. पार्वती म्हणते मी काही नाही केले, मी खरोखरच पार्वती आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा, म्हणजे तुम्ही पार्वती आहात का, पण तुमच्या आधार कार्डवरती तर तुमचं नाव वेगळं आहे, कारण ते आधार कार्ड जानकीनेच त्यांना दिलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या जानकीकडे रागाने बघायला लागते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की तुम्ही तर ॲक्ट्रेस आहात ना, मग तुम्ही इथे काय करताय. तेव्हा ती म्हणते जानकी की आमच्या घरामध्ये सुद्धा नाटक चालू आहे आणि त्यांच्या पात्राचं नाव आहे पार्वती परशुत्तम रणदिवे, हो ना ऐश्वर्या, आणि ही स्क्रिप्ट म्हणजे ही डायरी तूच दिलीस ना गं त्यांना.
तेव्हा इथे जानकी आता ऐश्वर्याचं चांगलं थोबाडफोड त्यांनी म्हणते की ऐश्वर्या, हे मला आधीच का नाही ग कळलं? हे कारस्थान तुझंच असू शकतं. बरं झालं काल रात्री मी तुझं आणि त्यांचं बोलणं ऐकलं आणि ही डायरी माझ्या हाताला लागली. काय सारंग भाऊजी, स्वतःच्या आईवडिलांच्या इथे संसारामध्ये विष कालवताना तुम्हाला अजिबात लाज वाटली नाही का? इथे मला आणि ऋषिकेशला त्रास देण्यासाठी तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईवडिलांना त्रास दिलात, त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवलेत, त्यांच्या भावना दुखावल्यात. हे सगळं करताना तुमच्या बायकोला तुम्हाला मदत करावीशी कशी वाटली? आणि आजी, तुम्हाला तुमच्या इथे लेकीच्या संसाराची काळजी नाही आहे का? आमच्या सासू सुनेचं नातं जरी असलं तरी आम्ही माय लेकींसारखे आहोत. आमच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केलात ना? अशा पद्धतीने इथे जानकीने पार्वतीचा आणि ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्याचबरोबर रणदिवेच्या घरातलं आपलं स्थान अजूनच बळकट केलेलं असतं.